हाय फ्रेंड्स, मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मुलाचा फिजिओथेरपीचा व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आम्ही त्याला फिजिओथेरपी का लावली हेही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल। तर फिजिओथेरपीला त्याला कंटिन्यू न्यावं लागतं। तर गेल्या सोमवारी त्याची फिजिओथेरपी म्हणजे नेलं नव्हतं कारण त्याची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी त्याला आज घेऊन चालली आहे। आणि जायच्याच टायमिंगला तुम्ही बघू शकता किती गाढ झोपलाय तो, तरीसुद्धा मी त्याला घेऊन जाणार आहे। तर फिजिओथेरपीला जर कंटिन्यू केलं तरच फरक पडतो आणि त्याला पण सवय होते। कारण स्टार्टिंगला जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा तो खूप रडत होता। आता थोडंसं रडणं त्याचं कमी झालं आहे, पहिल्यापेक्षा तरी खूपच कमी झालं आहे। तर त्याला पण आता सवय झाली आहे। तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते। साईला आंघोळ वगैरे घातली, त्याचं आवरलं ना आता मी निघालो आहे साईला घेऊन। तर तुम्ही बघू शकता आभाळ पण आलेला आहे आज। तर मी इथे साईला घेऊन पोचले, आता त्याची फिजिओथेरपी स्टार्ट होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मग इथे साईची फिजिओथेरपी झाली होती, मग मी त्याला घेऊन बाहेर आले। त्याच्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो। घरी आल्यानंतर साई त्याच्या सोबत व्यवस्थित खेळत होता, तुम्ही बघू शकता। तिथे गेल्यावरच तो खूप रडतो, मग तो खेळत होता। तर मी म्हटलं चला त्याला खायला बनवते। तर आज मी त्याला जेवणासाठी बीटचा डोसा बनवला होता। तर तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यात बीट आणि एक मिरची मी बारीक करून घेतली होती। त्याच्यानंतर मग त्याच्यात मीठ आणि थोडं तांदळाचं पीठ टाकलं होतं आणि मग हा डोसा बनवला होता। तर तुम्ही बघू शकता नॉर्मल डोशापेक्षा त्याला बीटचा डोसा खूपच आवडतो। तर मी अधूनमधून त्याला हा बीटचा डोसा देत असते। चला तर मग गाईज, हा व्हिडिओ मी इथे संपवते। तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।